डॉक्टर अशोक पन्नालाल गांधी. माझा जन्म मार्च 1950 साली देवनिंगाव या छोट्याशा गावात झाला आणि तिथेच माझं बालपण गेलं कला आणि देवनिंगाव या परिसरामध्ये. नंतर मी पुण्याहून विजय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झालो आणि डॉक्टर झाल्यानंतर काही वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 1976 मी कड्यामध्ये सेवा करतो आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तिघंजण डॉक्टर आहेत. माझ्या मोठ्या मुलगी नाक कान घसा तज्ज्ञ असून तिचे पती हे भूलतज्ञ आहेत, डॉक्टर आहेत. छोटी मुलगी आणि तिचे पती ते सुद्धा दोन्ही डॉक्टर आहेत. मुलगा डॉक्टर आहे आणि माझे छोटे भाऊ पुण्याला राहतात. ते त्यांच्या पत्नी, त्यांचे मुलं जावई ते सगळे डॉक्टर. म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये बरेच डॉक्टर आहेत, म्हणजे 15-20 म्हणलं तरी. आणि वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहे, म्हणजे होमिओपॅथी आहेत, आयुर्वेदिक आहेत, नाक कान घसा आहे, फुले, स्त्रीरोगतज्ञ, जनरल प्रॅक्टिशनर्स, ICU स्पेशालिस्ट सगळे प्रकारचे आहेत. मी डॉक्टर उमेश अशोक गांधी, कडा येथे गांधी हॉस्पिटल अँड ICU सेंटर या हॉस्पिटलमध्ये मी माझ्या वडिलांबरोबर प्रॅक्टिस करतो. तुमचे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या 48 वर्षापासून प्रामाणिकपणे इथं कार्य करत आहेत, डॉक्टर अशोकजी गांधी. तर निश्चितपणे बाबा फक्त बाबा नसतो, बाबा मित्र असतो, बाबा टीचर असतो आणि बाबा देवसुद्धा असतो, नाही का. तर अशा या देव माणसाबरोबर तुम्ही वाढलात, नाही का, त्यांच्या सान्निध्यात वाढलात तुम्ही. तर लहानपणापासून बाबा जे बघितले तुम्ही, वडील जे बघितले, काय भावना आहेत नेमकी? वडिलांबद्दल सांगण्यासाठी फार काय आहे, कारण माझं वय आहे 45, म्हणजे मी 45 वर्षापासून त्यांना पाहतोय. सर्वात सुरुवातीला असं सांगेल मी की ते माझे नुसते फादर नाही तर ते गॉडफादर पण आहेत. कारण त्यांच्याकडे पाहूनच मी डॉक्टर झालो आणि रुग्णाशी कसं बोलावं, रुग्णसेवा कशी करावी किंवा माणसाशी कसं प्रेम वाढवावं हे मी त्यांच्याकडून शिकलो. मी गेल्या लहानपणापासून पाहतोय की ते आलेल्या माणसाला किती आत्मीयतेने बोलतात. मला बरेचसे पेशंट सांगतात की काही नाही, मला फक्त त्यांनी पाहिलं तरी मी बरा होतो, हात लावा दे फक्त मला, मी बरा होऊन जाईल. एवढी भावना आहे, एवढे त्या लोकांची आज विश्वास मी पाहतो, आजही अनुभवतोय. हे मी गेल्या अनेक वर्षापासून पण आज पण अनुभवतोय की काही नाही, डॉक्टरांनी फक्त हात लावला, नुसतं पाहिलं की मी बरा झालो. म्हणजे त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहूनच लोक अर्धे बरे होतात, त्यांच्या वाणीनेच लोक बरे होतात. माझं असं मत आहे की ते फक्त वैद्यकीय सेवेसाठीच त्यांचा जन्म झाला असं मला वाटतं. कारण काय, त्याच्या डोक्यात कायम पेशंट आणि पेशंट कसा बरा होईल आणि आपल्या पेशंटला कशी चांगली ट्रीटमेंट मिळेल हे त्यांच्या डोक्यात सदैव असतं. घरी गेलो तरी ते मला विचारतात, समजा या पेशंटचं काय झालं, त्या पेशंटचं काय झालं, याचं काय झालं, तू असं केलं का. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या डोक्यात फक्त वैद्यकीय सेवा हा एकच विषय मी लहानपणापासून पाहिलेला आहे. परत जर पुनर्जन्म भेटला तर देवाला काय मागाल? नाही, पुनर्जन्म म्हणजे 7 वेळा जरी जन्म मिळाला तरी मी देवाला हेच मागेल की याच आईवडिलांच्या पोटी मला जन्म मिळो. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची मला की त्यांनी एवढं पुण्य किंवा एवढं कर्म करून ठेवलंय की त्यांच्या नावावर पुढच्या 2-3 पिढ्या सहज चालतील गांधी हॉस्पिटलच्या माध्यमातून. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा या शहरामधील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अशोक पन्नालाल गांधी. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते जसे प्रसिद्ध आहेत तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्येही ते सुप्रसिद्ध आहेत. या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय असे कार्य चालू आहे. दररोज पायी ये जा करत त्यांनी शाळा शिकलेली आहे आणि हे यश मिळवलेले आहे. यामुळे त्यांना गरिबांची कायम जाणीव आहे. म्हणूनच आपल्याकडे दवाखान्यात आलेल्या गोरगरिबांनाही ते आवर्जून आरोग्य सेवा पुरवतात. यामुळे या भागातील लोकांसाठी ते देवासमान असल्याचे लोक सांगतात. त्यांची पुढची पिढी देखील आरोग्य क्षेत्रामध्ये आलेली आहे. त्यांना मानणारा मोठा जनसागर या भागामध्ये आहे. म्हणून अशा या कीर्तिवंत, ज्ञानवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाचे डॉक्टर अशोक पन्नालाल गांधी यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. मला असं वाटतं की आपण चालत राहावं,
देत राहावं आणि देत असताना या ठिकाणी अगदी मनामध्ये काहीच न ठेवणे, अगदी भरभरून देणे. कडा या ग्रामीण भागामध्ये, या गावामध्ये मागच्या 48 वर्षापासून प्रामाणिकपणे कडा आणि परिसरातील लोकांची सेवा करत असलेले डॉक्टर अशोकराव पन्नालाल गांधी यांच्या मुलाखतीचा आज योग. तसं पाहता डॉक्टर अशोक पन्नालाल गांधी हे नाव फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतं नाही, तर सामाजिक आहे, शैक्षणिक आहे. नेहमीच या ठिकाणी अशोकजी यांना माणसाबद्दल आस्था वाटली आणि या आस्थेतनंच हे नाव मोठं झालं. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा बघतो आपण की नाव मोठं आणि लक्षण खोटं असतं, कारण पैसे कमवणे म्हणजे नाव होत नाही, तर सामाजिक भान जपलं की नाव तुमचं निश्चित होतं. अगदी पहिल्यापासून सामाजिक भान जपत जपत जो प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे तो खूप कौतुकास्पद आहे. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज मुलाखत आहे तिथून, तुमच्या गावापासून, नाही का? एक विचारावं वाटतं की 48 वर्षे आज या ठिकाणी जवळपास पूर्ण आहेत, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्या अगोदरचे डॉक्टर अशोक कसे होते? म्हणजे तुमचं गाव असेल, तुमचे आई वडील, आई वडिलांचे संस्कार, एकूणच बालपण आणि ते दिवस जेव्हा आठवतात तेव्हा आज काय काय, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आज डोळ्यासमोर? लहानपणाची आठवण झाली तर मला खूप खूप बरं वाटतं, कारण ते दिवस जरी आर्थिक स्थिती चांगली नसली तरी सर्व कुटुंब, गावातले सर्व लोक एकमेकाशी एकदम जिव्हाळापूर्ण राहत होते. आणि जरी अगदी साध्या साध्या सुविधाही लोकांना नसायच्या. कड्याला शाळेत यायचं म्हणलं तर आम्ही 5 किलोमीटर आम्ही पायी यायचो, पुढे पुढे सायकलवर डबलसाठी यायचो. परंतु त्यावेळी जो आनंद होता किंवा आईवडिलांची जी आपल्या शिकवण्याची जिद्द होती ते पाहून मला खरंच खूप बरं वाटतं. विशेषतः म्हणजे वडिलांनी मला घरी शिकवायचं, उद्या परवा काय शिकवणार शाळेत त्यावर अभ्यास घ्यायचे, त्यामुळे मी सतत अभ्यासात पुढे राहिलो. वडील पन्नालाल गांधी पन्नालाल आहे का वडील? नाही, आई आहे. बर, मला एक विचारावंच वाटतं की पन्नालाल का लाल म्हणजे तुम्ही, नाही का? आणि पन्नालालजी यांनी स्वतःच्या मुलावर खूप प्रेम केलं. अगदी ते शिक्षक झाले तुमच्यासाठी, वडील होते, मित्र होते, नाही का? मी तर म्हणेल की वडील नसतात तर ते देव असतात. आज ज्या वेळेला वडील आठवतात त्यावेळेला आणि काय आठवणी वडिलांच्या, वडिलांच्या काय आठवणी नेमक्या आज? वडिलांची हेच मला त्यांनी घरी शिकवली एक आठवण. दुसरी गोष्ट अत्यंत साधी राहणी होती, म्हणजे कुठे पायात चप्पल जरी नसली तर मी डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा स्वतः ते शेतातून सरपण आणायचं, म्हणजे त्याच्यामुळे गॅस नसायचा, एवढं त्यांना काही तसं वाटायचं. वडिलांशिवाय तर विश्व नाही साहेब. आज वडिलांशिवाय नेमकं आयुष्य काय आहे? म्हणजे कमतरता वाटते त्यांची? हो, निश्चितच वाटते. काय काय कमतरता वाटते? तो जो मानसिक जे आधार असतो ना, कर तू हे चांगलं, हे कर, किंवा हे असं नाही तसं पण सांगायचं, हे नाही करायला पाहिजे, तर ते मग बंद पण केलं काय काय गोष्टी. मला एक विचारायचं वाटतं की तुमच्या जडणघडणीमध्ये वडिलांचे आणि आईची भूमिका खूप मोठी, नाही का? तर आईने आणि वडिलांनी जे संस्कार दिले, नेमक्या त्यांच्या अवतीभोवती जे आयुष्य होतं, त्या दोघांच्या मिळून ज्या काही आठवणी ते सांगायचं, म्हणजे आई आणि वडिलांची. आईबद्दल काय बोलू तुमच्या? आईबद्दल मग तिचं नेहमी कसं खाण्याचं असायचं. मी कुठून समजा पुण्याला शिकायला होतो, समजा 6-7 वर्ष, फर्ग्युसनमध्ये 2 वर्ष आणि BJ मध्ये 4.5 वर्ष. तर सुट्टीत घरी आले की पहिल्यांदा हे कर ते कर सारखं करायचं. नाही खाल्लं की मग खूप चिडायची, मी एवढं हे करते आणि तू खात नाही असं. वडिलांचं काय असायचं, चल लगेच मग ते शेतात चल, हे पहा ते पहा, त्याला ते शेत दाखवायची, किंवा दुकानात मला बरोबर घेऊन जायची. आमचं कपड्याचं किराणाचं दुकान होतं, इथे बस, त्यांना ते पण शिकवावं तसं त्यांना वाटायचं. आई वडिलांच्या पुढचं जे आयुष्य असतं ते म्हणजे तुमचे मित्र, नाही का, की तुमचे सवंगडी. बालपण गावाकडेच गेलं का शहरामध्ये? बालपण 10वी पर्यंत गावापर्यंत देवी निमगाव कडाच्या जवळ असते, तिथून आम्ही शाळेत यायचो. निमगाव, नाही का? देवी निमगाव. तर गावाकडच्या काय आठवणी त्या काळात असं, म्हणजे तुमचे मित्र असतील, उत्सव असतील? सवंगडी आम्ही 10 जण देवी निमगाव कडायला पाय किंवा सायकल यायचो. आमचे खेळ म्हणजे काय असायचे, सूरपारंब्या खेळणं, विहिरीत उड्या, म्हणजे बिन पायऱ्याच्या विहिरीत पण उड्या मारून पोहणं, असे आमचे खेळ असायचे. आणि
कुठे कसलंही पाणी प्यायचं लहानपणीचे तुमचे जे मित्र समजा. होते हा. ते मित्र आज आहेत का? बरेच आहेत ना, 2-3 समजा बरेच आहेत. काही कड्यामध्ये आहेत, बरं. काही दिव्यांगामध्येच आहेत, पण सगळे नेहमी भेटतात. आणि सगळ्यात हा. आवडता मित्र कोण होता तुमचा? म्हणजे आजही आवडते आहेत ते. सगळ्यात आवडता मित्र माझा होता तो वारला ना. आता अजून काही आवडतं, काही आजारी आहेत, काही रोज आम्ही भेटतो अजून सुद्धा. म्हणजे ते पाचे म्हणून प्रल्हाद पाचे ते रोज भेटतात. गावामध्ये ते आहेत अजून काही मित्र, काही दुसरीकडे. तुम्ही मगाचा उल्लेख केला की गावाकडचं आयुष्य खूप बिंदास होतं नाही का? बिनधास्त. सूरपारंब्या हे हा. खेळ खेळायचं. हम्म. तर आणखी काय आठवण गावाकडे त्या मातीतल्या नाही का? ते सांगा. अगदी जे काही तुम्ही जी मस्ती केली असेल. हा. त्यावेळेस म्हणजे आम्ही पोहायला काय करायचं, कड्या देवीडुंगावला सकाळी 8 ते 11 शाळा असायची, नंतर 2 ते 5 असायची. मधल्या वेळेत आम्ही आईवडिलांना विचारता गपचूप विहिरीवर किंवा नदीवर पोहायला जायचो. मग अंडर पॅन्ट वगैरे नसतं, तसेच वाळूस तर आपण तसंच बसायचं. मग परस्पर शाळेत जायचं, कारण ते रागवतील म्हणून. एकदा आमचा एक मित्र बुडायला लागला, आम्ही तिघं पोहत होतो, मग त्याला आम्ही दोघांनी मिळून असं वाचवलं. म्हणजे अशा काही आठवणी येत नाही. म्हणजे शाळा आणि शाळेच्या नंतरचा जो काही मोजमजा जी होती ती आवडत होती नाही का? आवडत पोहणे, होती, हा. खेळणे, बागडणे नाही का? सर लहानपणी अगदी साधे होतात का अगदी मस्ती पण चालायची, अगदी भांडणं वगैरे अशी? हो. म्हणजे मित्रांबरोबर लुटूपुटीची भांडणं. मित्राबरोबर बाहेर भांडणं व्हायचे. त्याची मला अजून आठवण आहे. वडील एकदा शाळेत तक्रार करायला की हा अभ्यासात असं हुशार, पण त्याला तुम्ही चांगलं मारा. मला ते गावात खूप भांडणं करत होते सुट्टीत आलेला. म्हणजे लहानपणी जी मस्ती असते नाही का, जो खोडकरपणा असतो हा. तो तुम्ही केलेला आहे. बरोबर. सर डॉक्टर का हवं असं वाटतं, म्हणजे काय ते सांगा. त्याची विशेष आठवण आहे. एकदा काय आलं, आमचे नातेवाईक, त्याला आम्ही आमच्या आत्याचे मिस्टर, तुम्ही त्याला काका, आम्ही त्याला भोराजी म्हणतो, अच्छा. ते आले होते. त्यांना ते असं ओसरी पहिल्या काही रूम वगैरे नसायच्या, ते आत्याने ते ओसरीवर झोपले. आम्ही छोटा असल्यामुळे बाजूला झोपलो होतो. त्यांना रात्री अशी फिट आली एकदम. बरं. हा. त्यावेळेस लगेच पुढे नगरसेवक पुढे डॉक्टर नव्हते, त्यामुळे किती फजिती झाली. नंतर किती उपद्रव करून त्याला मग दवाखान्यात पुण्यापर्यंत न्यावं लागलं. मग ट्रीटमेंट सुरू झाली. त्यामुळे मला वाटतं आपण डॉक्टर व्हायला पाहिजे. हे किराणा दुकान काय उपयोग नाही, आपण डॉक्टर व्हायला पाहिजे. आत्याचे मिस्टर म्हणजे गुणाजी नाही का? हा. आम्ही त्याला बोलायचं म्हणतो किंवा काका पण. काका. हा. तर त्यांची ती परिस्थिती पाहून तुम्हाला वाटलं की अरे हा, आपण निश्चित अजून आठवतं. त्याच्यामुळे मला वा, वाटलं. छान. मला असं वाटतं की काहीतरी घडलं पाहिजे, हा. त्या हिशोबाने विचार करत नाही. तरी विचार असं वाटतं सर की डॉक्टर होण्यासाठी म्हणजे त्या काळात फार आवड होतं नाही का, आणि जास्त कोणी शिकत पण नव्हतं. नव्हतं. तर मग डॉक्टर होण्यासाठी एक तुम्ही जी घेतलेली मेहनत आहे ती सांगा सर, काय मेहनत घेतली आपण? खरं म्हणजे नाही, त्यावेळेस मला विशेष काही मिळत नाही घ्यावं लागलं. कारण की मी आज तिथे बोर्डामध्ये वगैरे सगळं पहिला आलो होतो, 7वीला म्हणजे 4थीला तुम्ही already हुशार होता. हुशार होतो. त्यामुळे ऍडमिशन तर सहज मिळालं, कोणाला काही विशेष वाटलं नाही. त्याच्यामुळे नव्हतं एवढे अगदी स्पर्धा नव्हती एवढी, सहज ऍडमिशन मिळालं. हरिश्चंद्रमध्ये 2 वर्ष राहिलो. आता 11वी 12वी सारखं ते त्यावेळेस प्री डिग्री सायन्स आणि FY सायन्स असं होतं. त्याच्यानंतर 4.5 वर्ष BJ मेडिकल झालं. म्हणजे विशेष असं जे रुटीन अभ्यास करतो त्याच्यामुळे सहज झालं. आणि मागच्या 48 वर्षापासून डॉक्टर अशोक पन्नालाल गांधी आणि कडा या शहराचं नातेवाईक नाही का? हो. तर 48 वर्षाची जी सेवा आहे ती म्हणजे हा वैद्यकीय क्षेत्राचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा आहे. सुरुवातीला मी कड्यामध्येच छोटा दवाखाना सुरू केला होता की, आणि त्याच्यामुळे मी शक्यतो व्हिजिटला जावं लागायचं. म्हणजे असं सुरुवातीचं काय वाहन नव्हतं, सायकलवर जायचं, घरी यायचं. पुढे मोटरसायकल वगैरे घेतल्या. आणि दुपारच्या वेळेस काही दिवस तर 1.5-2 वर्ष मी दिवणीवर येऊन जातो. सकाळी यायचं मोटरसायकलवर, दुपारी परत जेवायला जायचं, परत यायचं. मधल्या वेळेमध्ये इतर वस्ती वाड्यावरचे किंवा व्हिजिट करायचं असं होतं. पुढे 80 साली मग मी हॉस्पिटल बांधलं. स्टेट बँक ऑफ इंडियाने लवकर लोन दिल्यामुळे हॉस्पिटल बांधलं, एक्सरे मशीन वगैरे त्यापासून सुरुवात तुम्ही केली. जेव्हा डॉक्टर झाला त्यावेळेला वडिलांचा तर व्यवसाय अगदी शेती आणि अगदी कापड किराणा दुकान, दुकान. किराणा दुकान. तर मग वडिलांना तुमच्याकडे पाहून काय वाटलं की अरे आपला मुलगा तर डॉक्टर झालाय, हा. तर ती सांगा म्हणजे वडिलांच्या चेहऱ्यावर भाव काय होते नेमके? त्यांना खूप अभिमान वाटायचा. माझा पुण्यात दुखलं तरी त्याला तू पैसे नसले तरी जा. आमचे आजोबा पण सांगायचे पैसे, मी सांगतो त्याला. त्याच्यामुळे पैसा दिसायचा नाही लोकांना. 3-3 रुपये घ्यायचं, पण ते लोक आम्ही उधाराचे रजिस्टर लिहायचे. दिवाळीला किंवा पीक आल्यानंतर लोक पैसे द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये पैसा गौण होता, हा. माणसं श्रेष्ठ होते. श्रेष्ठ होते. कोणी आणि तो काळही वेगळा किंवा होता. देवीमध्ये लोक आले, देवीला आमचं गाव आहे, पैसे नंतर नसं 10-15 वर्षांनी ते म्हणले मी म्हणलं असं असं हे करावं लागेल. मग ते म्हणलं आमच्याकडे पैसे नाही ना. मी म्हणलं मग आपण कधी चिडून म्हणतो ना, जा मग नगरला, 10 रुपयाला नाही का पैसे मिळत तुला असं म्हणलं. ते म्हणायचे मग आम्ही काही मारावं लागलं, आम्ही इथेच थांबणार, जाणारच नाही.
असं हक्काने म्हणायचं. म्हणजे तुमच्यावर या कडा आणि परिसरातील लोकांनी प्रचंड प्रेम केलं आणि तुम्ही त्यांच्यावर केले नाही का? हो. साहेब, हे करत असताना तुम्ही सामाजिक भान जपलं. आपण रोटरी क्लबचे अध्यक्ष राहिले नाही हा. का? तर एक सामाजिक जी भूमिका राहिली एक डॉक्टर म्हणून ती काय होती नेमकी? सामाजिक भूमिका म्हणजे रोटरीच्या अगोदर सुद्धा ते ज्युनियर क्लब जेसीस क्लब म्हणून ते एक आंतरराष्ट्रीय संस्था, त्याच्यामध्ये 40 वर्षापर्यंत सभासद असतात. त्याचं पण मी संस्थापक अध्यक्ष होतो. त्यानिमित्ताने मग वेगवेगळी शिबिरं घ्यायचं. रोटरीमध्ये तसंच असतं की त्यावेळेची गरज अजून जास्त होती आणि लोकांना संपर्कच नसायचा दवाखान्याशी. त्याच्यामुळे वेगवेगळे दातांचे शिबिर घेणे, डोळ्यांचे घेणे, डोळ्यांचे मोफत कॅटरॅक्ट मोतीबिंदू ऑपरेशन घरून आणि डॉक्टरांच्या सिव्हिल सर्जनच्या सहाय्याने असं करायचं. नंतर म्हणजे जेसीज संघटना, नंतर रोटरी क्लब संघटना, नंतर खाजगीमध्ये आपल्या अमोल विद्याप्रसाद मंडळावर पण मी सेक्रेटरी सचिव म्हणून होतो. त्यावेळेस मग त्यांच्या मार्फत काही शालेय विद्यार्थ्यांची तपासणी वगैरे असे कार्यक्रम करू लागतो. नंतर जी धार्मिक जैन समाज जे असतं ना संघटन त्यांचे पण मी काम करतो, धार्मिक कामं. पेशंटला चेक करणे हा तर आपला पेशा आहे, परंतु डॉक्टर अशोक गांधी हे जे नाव आहे की पेशंटला नेहमीच आपलंसं वाटतं, त्याचं काय कारण? म्हणजे काय असं जादू केली की लोकांना तुम्ही नेहमीच आपलेसे वाटतात, घरातले वाटतात, देव वाटतात प्रसंग? खरं सांगू का, सगळ्यामध्ये ह्यामध्ये महत्त्वाचं कोणतं असतं, पेशंटचं निदान बरं झालं की तो तुम्हाला म्हणजे देवच मानतो. आलं लक्षात? मग तुम्ही गोड बोला नका बोलू, कमी पैसे घ्या नका घेऊ, महत्त्वाचा मुद्दा तो असतो. बाकीचे गुण आला पाहिजे. बाकीचे मुद्दे मग असतातच. तुम्ही गोड बोलला, व्यवस्थित बोलला तर आणखीन लोक आकर्षित होतात. एखादं तुम्ही खूप हुशार असता किंवा पण गुण पण येतो, पण फारच बोलायला असतं तर लोक म्हणतात जाऊन द्या, आपलं काय दुसरं डॉक्टर नाही. म्हणजे बोलणं त्यांच्याशी वागणं सहानुभूतीने किंवा जसं वय असेल तसं लहान मुलाशी लहान मुलाप्रमाणे किंवा त्यांच्या कधी त्यांच्या घरची माहिती विचारणे, काय करतो मुलगा, मुलगी कुठे गेली, तिथे चांगलं चाललं का, असे 2-4 शब्द विचारले की त्यांचे बरेचसे दुखणे बिझनेस कमी होतात. तुमची पुढची पिढी आता वैद्यकीय क्षेत्रात आहे नाही का? तुमचा मुलगा आता मुलगी सगळे येस. तर पुढची पिढी कशा प्रकारे कार्य करते? म्हणजे तुमचा जो विचाराचा सामाजिक आपणाचा जो काही वारसा आहे तो पुढची पिढी कशा प्रकारे चालवते? उमेश तर लोक पण म्हणतात, मी तर समजा कशाला स्वतः म्हणा, पण लोकही म्हणतात तुमचं त्यांनी गादी पुढे चालवली. म्हणजे त्यांचं पाहणं शिक्षणाचं सोडून द्या, पण शिक्षणाची मी तफावत आहे. तो BHMS झालेला आणि ते इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचा डिप्लोमा केलेला आहे. त्यामुळे ते आपलं ICU वगैरे सगळं आहे. त्याच्यामुळे पण ते बाकीचे त्यांच्याशी संबंध ठेवणं, त्यांच्याशी बोलणं हे सेम माझ्यासारखंच होईल. गांधी हॉस्पिटल खरं मी म्हणेल की कड्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आणि हेच करत असताना तुम्ही अगदी नर्सिंग कॉलेज नाही का, नर्सिंग कॉलेज तेही तुम्ही उभा केलं. तर काय सांगाल नेमकं की हॉस्पिटल चालत असताना मग हे कॉलेज या संकल्पना त्या सुद्धा मुख्य उद्देश होता. त्याच्या सुरू झालेले समजा आता 12-13 वर्ष झाले, पण त्याच्या अगोदर तर मी 48 वर्षापासून कोणी आम्हाला ट्रेन नर्सेस वगैरे कोणी मिळायचं नाही. अगदी ड्रेसिंग करण्यापासून ऑपरेशन करण्यापर्यंत सगळं काम आपल्याला करावं लागायचं. त्यामुळे मला वाटलं मी खेड्यात समजा नगरमधून यायला तयार नाही व्हायच्या. त्यांच्या घरगुती अडचणी असायच्या की सर्व्हिस खेड्यामध्ये दूर शक्य नाही. हां, त्यामुळे जे कोणी ते गरजू असायचे ना, मुली म्हणा किंवा कोणी विधवा स्त्रिया असतात किंवा एकटे असतात, त्यांना जरूर असते कामाची, त्यांनाच आम्ही ट्रेन करून तयार केलं. असे बरेच जण आहेत. मग नंतर कल्पना सुचली उमेश आल्यानंतर की आपणच नर्सिंग कॉलेज करावं आणि शहरामध्ये डॉक्टरांना पण पुढे जरूर वाटलेली. त्यांनी नियम केले ना, एवढ्या कोर्टला एवढ्या असले पाहिजे, त्यामुळे त्यांचे पण कॉल येतात की आम्हाला आहेत नवीन ग्रामीण भागातल्या ज्या मुली असतात त्यांना जास्त कोणी शिकवत नाही, कारण शिक्षण दूर असतं नाही का, ते परवडत नाही. तर तुम्ही कड्यासारख्या ग्रामीण ठिकाणी हे कॉलेज उभा केलं आणि असंख्य मुलींना शिक्षण दिलं आणि मला असं वाटतं की आज तुमच्यामुळे अनेक मुलींना जॉब भेटले नाही का? हो, आणि स्थळ पण चांगलं भेटतं. त्यामुळे 3-4 वर्ष कोर्स केला, कड्यासारख्या ठिकाणी 8,000 पगार मिळतो, नगरसारख्या ठिकाणी 15,000 मिळतो. त्यामुळे स्थळ पण चांगलं मिळतं. आणि मुख्य अडचण याच्यामुळेच केली की ते आपल्याला ट्रेन स्टाफच नाही मिळायचा. नगरून डॉक्टर यायचे नाही, सर्जन ते नाडगौडा म्हणून होते फारसेस, ते म्हणायचे डॉक्टर तुमचं सगळं चांगलं आहे पण ते इनॅडिक्वेट स्टाफिंग, म्हणजे स्टाफ नाही. तुम्हाला ते ऑपरेशन नंतर उचलायचं म्हणजे तुम्हीच मदत करता, ड्रम लावायला अगोदर पूर्वतयारी तुम्हीच करता, कन्सेंट तुम्हीच घ्या. त्यामुळे तुम्ही मला बघित विचारलं आपणच स्टाफ झाला. नर्सिंग कॉलेजमुळे एक झालं की तुम्हाला स्टाफ भेटला आणि काही करावं अनेक मुलींना जॉब भेटले नाही का? जॉब भेटला आणि आम्हाला काही करावं नाही. पेशंट तपासायचे,
त्यांना शॉर्ट मी सांगितलं ते सगळं करायचं पुढचं म्हणजे औषध लिहून मला असं द्यायला वाटतं की आपल्याला आपल्यामुळे अनेकांना चांगलं झालं पाहिजे नाही का. हा. आजही बऱ्याच ठिकाणी आज अहमदनगर असेल किंवा पुणे असेल तुमच्या नर्सिंग कॉलेजच्या अनेक मुली तिथे जॉब करतात. करतात त्या फोन येतात आहेत त्या नवीन नवीन चांगलं द्यायचं. अच्छा सर, मागे वळून पाहताना काय वाटतं नेमकं आज? मागे वळून पाहताना काय वाटतं? मागे वळून पडता वाटतं समजा आपल्याला पुनर्जन्म याच्यावर माझा विश्वास नाही झालं तर आपण असं ग्रामीण भागामध्येच आपण जनरल प्रॅक्टिसच व्हावं असं वाटतं. म्हणजे समाधान थोडक्यात म्हणजे समाधान झालं त्याच्यामुळे पुन्हा तसंच डॉक्टर असं वाटतं. जरी परिस्थिती बदलली ते दिवस पुन्हा नाही ना तरी पण आपण आपलं काम करत राहिलं म्हणजे तो लोकांचा दृष्टिकोन तोच राहतो, बदलत नाही. Our eyes awake, do not stop till the goal is not reached. स्वामी विवेकानंद असं म्हणतात. मला असं वाटतं की उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत चालत राहा की जोपर्यंत ध्येय सापडत नाही. माणसाने ध्येयवादी असावं आणि ध्येयवादी असला की या ठिकाणी वाद होत नाही, वाद मिटतात उलट नाही का. पहिल्यापासूनच स्वतःचं ध्येय ठरवलं की आपल्या हातनं अनेकांना या ठिकाणी गुण आला पाहिजे आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा गुणी पाहिजे. स्वतः ते गुन्हे आहेत आणि म्हणून गुण येतो आणि म्हणूनच लोक नाव घेतात. अगदी मागच्या 48 वर्षापासून स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःचं नाव खराब होणार नाहीची काळजी घेतली. पैसा याला गौण स्थान दिलं आणि माणसांना प्रथम स्थान दिलं. म्हणजे रुग्णांना या ठिकाणी देवासारखं मानलं, त्यांची सर्व्हिस केली, त्यांना सेवा दिली. कारण सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं देव म्हणजे नेमकं काय तर आपल्या समोर आलेली जी व्यक्ती आहे त्याला चांगली सर्व्हिस द्या, त्याचं चांगलं काम करा आणि मुखामध्ये नेहमी चांगले बोल ठेवा. कुणाचं मन या ठिकाणी दुखावलं जाणार नाही. कारण दुखापत झाली तर डॉक्टर म्हणून बरी करता येते, पण जर मनाला दुखापत झाली तर ती बरी करता येत नाही. साहेबांनी झालेली दुखापत शरीराची ती तर बरी केलीच, पण कुणाच्या मनाला दुखापत पोहोचणार नाही याची काळजी घेतली आणि म्हणूनच आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव आहे. साहेब, मी एवढं सांगेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, कारण तुम्ही अनेक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता आणि आता 75 पूर्ण आहे का होईल आता तर 100 पूर्ण करावी यासाठी न्यूज ऑन महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या कडा नगरीतील वैद्यकीय क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं, शैक्षणिक क्षेत्रातलं नव्हे माणुसकीच्या विश्वातलं एक आदरित व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर अशोकराव पन्नालाल गांधी यांच्याशी साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र. धन्यवाद.